गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या कल्याणमधील सर्पदंशाच्या घटनेमुळे संतापाचं वातावरण कल्याणमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। या सर्पदंशाच्या घटनेमध्ये एका चिमुकलीला आणि तिच्या मावशीला नाहक जीव गमवावा लागला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयावरती मोर्चा काढला। या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सहभागी झाला होता। नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। त्यांचा असा आरोप आहे की रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच नागरिकांचे जीव जात आहेत। या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता काय सांगाल, काय झालं? ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा जी ट्रीटमेंट आम्हाला पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही। डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी, त्या सहज हसत सांगतात की माझी मुलगी ओके, तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता। तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरी सुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके, तिला हुसकी लागले। बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला, कशासाठी? हात एकदम नॉर्मल बेसिक आहे की सापसाला कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात, पण ही लोक सांगतात की हात सोडा तुम्ही। हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली, अक्षरशः गुदमरत होती। सांगितलं, रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या, ऑक्सिजनची कमी आहे। ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुसकी लागले। मग ही डॉक्टर शिकावं होती, मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये? ज्यांच्यामुळे माझ्या पोरीचा जीव झाले त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे, आणि ज्या सरकारमुळे होते त्या सरकारवरती पण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे। सरकार आमच्या दारात देऊन सांगतोय की तुम्ही आरोग्य तो विमा का काढला नाही? आम्हाला गरज नाही तुमच्या विम्याची, आमच्याकडे आमचा मेडिक्लेम आहे, भरपूर आहे आमचा। पोरींसाठी आम्ही जीव ओतून टाकू, पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती, औषधाची गरज होती, जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही। त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला, त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात, दुसरे कोणीच नाही।